घर म्हणजे निवारा, घर म्हणजे हक्काची जागा, घर म्हणजे आपल्या माणसांच्या प्रेमानं ओथमणारी वास्तू. याच घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं सर्वांसाठी घरे या धोरणाचा स्वीकार केला आहे. मोदी अपना घर बनाने के लिए नहीं बल्कि देश के गरीब मध्यम वर्ग दलित ओबीसी आदिवासी का घर बनाने के लिए निकला है. ग्राम विकास आणि पंचायत राज विभागांतर्गत राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीणसह विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांद्वारे 19,88,119 गरीब आणि गरजू लाभार्थ्यांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्याच्या या यशस्वी कामगिरीसाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक उद्दिष्ट ठेवून राज्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. 6,37,089 मकान पहले मिले और आज 13,29,678 कुल मिला के 19,66,767 मकान महाराष्ट्र को मिल रहे हैं. ग्रामीण इलाकों में रहने वाले बेघर गरीब की ओर से आपको मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूं. राज्याला मिळालेल्या विक्रमी उद्दिष्ट पूर्तीसाठी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी 100 दिवसीय कार्यक्रमाची घोषणा केली. 20 लाख घरकुलांच्या उद्दिष्ट पूर्तीचे ध्येय घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली माननीय मंत्री ग्राम विकास आणि पंचायत राज यांच्या संकल्पनेतून 100 दिवसांच्या कालावधीत राज्यात महाआवास अभियान 2024-25 राबवण्यात येत आहे. या कामाला गती देण्यासाठी माननीय मंत्री ग्राम विकास आणि पंचायत राज यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठका घेण्यात आल्या. राज्य स्तरापासून ग्रामपंचायत स्तरीय सर्व क्षेत्रीय यंत्रणेनं या उद्दिष्ट पूर्तीसाठी अहोरात्र काम करून अवघ्या 45 दिवसात उद्दिष्ट पूर्ती केली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. महाराष्ट्र शासनानं भूमिहीन लाभार्थ्यांना 500 चौरस फूट जागा खरेदीसाठी 50,000 वरून 1 लाख रुपयांची अर्थसहाय्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनानं बहुमजली इमारती, हाऊसिंग कॉलनी, हाऊसिंग अपार्टमेंट्स, लँड बँक, सँड बँक, घरकुल मार्ट असे उपक्रम देखील हाती घेतले आहेत. आज माननीय गृहमंत्री भारत सरकार, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते तसंच राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री द्वय आणि माननीय मंत्री ग्रामविकास आणि पंचायत राज यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधील राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि किमान 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात येत असून यामुळे लाखो लोकांचे जीवन बदलणार आहे. सर्व लाभार्थ्यांना घराच्या स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा. महाराष्ट्र शासनाचा एकच ध्यास, राज्यातील सर्वांसाठी आवास.